आज आहे आमच्या गावात आमच्या ग्रामदैवताचा म्हणजे श्री सत्यनारायणाचा यात्रोत्सव। पण काय पण बोला गाईस, श्रेयस सोबत जाम चुकीचं झाले। अरे बापरे, हा काय करतोय? पडला बिडला तर श्री सत्यनारायण भगवान की जय। सो हॅलो गाईज, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या विथ नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये। तर गाईज, आज आहे आमच्या गावात आमच्या ग्रामदैवताचा म्हणजे श्री सत्यनारायणाचा यात्रोत्सव। तर येस, आता थोड्याच वेळात पालखी येईल आमच्या इकडे दारासमोर। आणि येस, गावातली जत्रा बोलली तर घराला सगळ्यांच्या लाइटिंग्स आणि सजावट छानपैकी केलेली आहे। आणि येस, पाहुणी वगैरे पण आलेत आपल्याकडे। आपण आधी सगळ्या पाहुण्यांना भेटूया, मग मी खाली जाते। आणि आज विशेष म्हणजे कुलदैवत श्री खंडोबा मंदिरामध्ये आमचीच आरती आहे। म्हणजे आमच्याकडे कसं आहे की प्रत्येक सदस्याला म्हणजे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला महिन्याच्या 30 दिवसांपैकी एक दिवस आरती दिली। आणि आज 2 तारीख आणि आज श्री सत्यनारायणाचा यात्रोत्सव आणि आमची आरतीसुद्धा आहे। आणि अजून एक विशेष की जे केदारनाथ आहे तिकडे जे बाबांचं कपाट आहे म्हणजे मंदिर आहे ते आजच खुललेलं आहे। म्हणजे येस, किती भाग्याचा दिवस आहे। येस, फटाके पण वाजले आणि आता पालखी येईल थोड्याच वेळात। आता पण पाहुण्यांना भेटूया, चला। सो गाईज, आपल्याकडे आलेला आहे शुभम आणि समृद्धी। का इस लड़की को जानते? मला सर्वच ओळखतात। हां, चल चल, मोठी सेलिब्रिटी तू। मामा पण आलेत आपले। मामा कसे आहेत? मस्त। आणि इथे आपली मामी। मामी कशी आहे? मस्त। इथे श्रेयसला मम्मीने लावले जेवण बनवायला। चला। सो गाईज, आता आपण खाली जाऊया आणि बघूया खाली काय काय चालू आहे। हे बघा गाईज, मी आता आलेले आहे खाली आणि हे आमचं घर। आता मस्तपैकी लाइटिंग वगैरे केले, न्यू कलर। आणि तिकडे आता पालखी आपली, थोड्या वेळात आपल्याकडे पालखी येईल। आपण बघूया, खंडोबाच्या मंदिरात दाखवते मी तुम्हाला आता थोड्या वेळात जाऊन। हॅलो, ही सगळीजण पालखीची वाट बघत थांबले। हॅलो, हा, सगळीजण पालखीची वाट बघत थांबले तिकडे। चला, आम्ही जाऊन येतो जत्रेत। बाय 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 बाय। हे बघा, मंदिराच्या इकडे केवढं भारी केलंय। म्हणजे ह्याच्यामध्ये आहेत फुलं, म्हणजे पालखी जेव्हा इकडे येईल मंदिरासमोर तेव्हा ती मस्तपैकी फुलं पालखीवर पडतील। आता मंदिरात जाऊन तुम्हाला दाखवते मी। तर गाईज, आज सत्यनारायणाची यात्रा आहे, त्याच्यामुळे आज कुलदैवत श्री खंडोबा मंदिरामध्ये पण खूप छान अशी सजावट केलेली आहे देवांची। आणि विशेष म्हणजे आज सत्यनारायणाची यात्रा आहे म्हणून कुलदैवत श्री खंडोबाला सत्यनारायणाचं रूप कसं देता येईल हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। म्हणून हा छान असा तिलक लावण्याचा आम्ही प्रयत्न केलेला। तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा। तर आता आपण गाईज जत्रेत जाऊया, चल ग। सो गाईज, आता आपण जत्रेमध्ये आलेत, बघूया काय भरले आमची जत्रा। यावेळेला भरलं जत्रा दिसते। तर गाईज, नुकतंच आपलं देवाचं दर्शन घेऊन झालेलं आहे। गाईज, एवढी जत्रा भरले ना आमची, पण पाळणा एकच आलाय। चला बघूया। गाईज, या दोघींना ना या ट्रेन मध्ये बसायचंय, बारक्या पोरांच्या। बाय बाय। तर गाईज, त्या पाळण्यामध्ये आपण नंतर जाऊन बसणार आहेत बिकॉज आता आमच्या दाराजवळ येणार आहे पालखी। चला। सो गाईज, आता आपण घराच्या इकडे आलेत आणि पालखी पण यायला लागले आपल्या इकडे। सागर आमच्या लागलाय फटाके फोडायला। आमच्या इकडे सगळ्यांनी बायकांनी पिंक केले। हे बघा,
आमच्या घरातले जेवढे पण जेंट्स आहेत ना त्यांच्या सगळ्यावर असे लोगो आहेत आमच्या परिवाराचे. सो श्री सत्यनारायण भगवान की जय. नाचून नाचून थकलेत तर थांबलेत जरा. काय ग थकली?
काही तुम्ही बघितलं आमच्या पोरांनी नाचून नाचून एवढे भारी नाचलेत ना आमचे पोरं. तर आता आपल्या खंडोबाच्या देवळाची पालखी आलाय. चला असे सर्व अरेंजमेंट देवांनी केले. पाऊस लावणार आहे. आपली पालखी आलेली आहे. समस्त मंगलापाटील परिवार त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ यांना उत्तम आरोग्य आयु आणि सद्बुद्धी लाभो आणि सत्यनारायण जसं आपलं नाव आहे तसं सत्य अखंड या गावरेपाडा गावातील माता भगिनींना समस्त ग्रामस्थांना प्राप्त हो असा श्रीफळ आम्ही आपल्या चरणी समर्पित करतो. आणि अखंड अशी जोपर्यंत ना भूपन भविष्यते जोपर्यंत श्वासात श्वास आणि सूर्यनारायण आहे तोपर्यंत अशी पुण्या पुरुषानं सांस्कृतिकरित्या आपली ही यात्रा अखंडपणे उत्तम प्रकारे व्हावी असा श्रीफळ आपली कुलदैवत श्री खंडोबाच्या चरणातून आपल्या चरणी समर्पित करतो. येतो सदानंदाचा सुंदर अरेंजमेंट केले. वाव. तर गाईज तुम्ही बघितलं की कुलदैवत श्री खंडोबा महाराजाच्या मंदिरासमोर आपल्या श्री सत्यनारायणाच्या पालखीचं किती छान असं स्वागत केलं. आणि येस खूप भारी वाटते. आज पालखी आहे आमची. सगळे खूप आनंदात आहेत. जय जय. तर गाईज आता आपण जाऊया जत्रेमध्ये. बिकॉज आता वाजायला आलेत 12 आणि आमची जत्रा लवकर संपते. जर आता नाही गेलं तर जत्रा संपेल. काही जाता ना आम्ही जत्रेमध्ये आलेत पण जत्राच काय आम्हाला भरलेली दिसत नाही. सगळी खाली खाली झाली. काही आम्ही बघायला लागलेत कानातली झुमका बरेलीवाला मिळता है का देखते हो बरेली का झुमका. इधर झुमके तर इकडे आहेत. काहीच आम्ही जत्रेतनं शेवटपर्यंत आलो पण काही जत्राच नाही भरलेली दिसत आहे. काय करायचं आता बिकॉज 12 वाजून गेले तर जत्रा संपणारच ना. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आम्ही ट्रेनमध्ये बसणार आहेत. सो तो क्षण आलेला आहे. काहीच गाडी कधी चालू होणार आहे काहीच माहिती नाही. आता आम्ही बसलेले आहेत. काहीच ट्रेन चालू झालेली आहे. राईड एकदम फन आहे. बारक्या पोरांचे जाम छोटे छोटे डबे आहेत. आम्ही जाम ॲडजस्ट केले. हे बघा तसं ॲडजस्ट करून बसायला लागते. हा हा भैया अभी कभी खत्म होगा ये. सो गाईज आता आम्ही याच्यात चाललेले आहेत. थोडं हाईट जास्त आहे. खूप भीती वाटायला लागली आत्ताच. सो गाईड तिकीट तर आम्ही कलेक्ट केलेले आहेत. सो समृद्धी तुला कसं वाटतंय. आसमान की ऊंचाई पर आहे. खूप उंच पाळणा आहे. आम्हाला खूप भीती वाटायला लागली आता. लेट्स सी. तुम्हाला खालचा नजारा दाखवते. आणि आम्हाला आता बापरे इकडे कोणीच ना बसलं. समोरच्या पाळण्यात आहेत बबली. आता जेव्हा सुरू होईल ना तेव्हाच मजा येईल. हो गाईज फायनली आपला पाळणा चालू झालेला आहे. ये फायनली चालू झाला.
भैया जाम भारी स्टंट करायला लागलाय. भैया काय हा वेगळे वेगळे स्टंट करायला लागलाय. अरे बापरे, हा काय करतोय? पडला बिडला तर काय करायची समृद्धी, काय झालं? भैयानी जी केस आणली. काय करतोय आता? काय करतोय का? एक क्षणासाठी वाटलं का आता खाली पडलो. मला या राईड पेक्षा नाही, हे भैया लोक चढतात ना वरती, त्याचीच भीती वाटायला लागले. पटकन एखादा डब्बा घेऊन खाली यायची. फन पार्टीज पहिला आमच्या लास्टला सगळ्यात स्टेजला बसवलेलं आणि आता उतरवायला पण त्यालाच पहिला लावले. दिस इज नॉट फेअर. ओय ओय, श्रेयसच्या जोडला बहुत बुरा हुआ. पण काय पण बोला गाईस, श्रेयस सोबत जाम चुकीचं झाले. नाही, सगळ्यांनी लास्टला पण यालाच बसविल तर सगळ्यांनी पहिला पण यालाच उतरविलं. पैसा बर्बाद. बाकीचे अजून हा ना, आम्ही उतरलो पण. आमची लव्य आणि यशू बसलायत. यशू ये. अरे अरे अरे, ओय तुम्ही काय छोटी आहेत का? ओय ओय, छोटी आहेत का? प्रत्येक जत्रेचा रूल आहे, एक फालुदा खाना बनताय. चलो फालुदा. सगळ्या महिला वर्ग इकडे बांगड्या घ्यायला लागलाय. ए घेतल्या का बांगड्या? ए ताई, एवढी घुमले बघ. काय घेतल्या का? पण बांगडीवाला खूप महाग आहे इकडे. घेऊ ना बांगडीवाला तरी. काय काका, काय काका, केवढं महाग विकतात तुम्ही? सो गाईज, आता पालखी आपली मंदिराजवळ चाललेली आहे पुन्हा. तर गाईज, आता आम्ही आलेले आहेत घरी. बिकॉज जत्रेत गेलेलो, पण एवढं 12 वाजता जत्रेत गेलो तर आमची जत्रा काय एवढी भरत नाही, त्याच्यामुळे ती लगेच 12 वाजता सगळी संपायला आलेली. आणि मग थोडंसं पाळण्यात वगैरे बसलो, तुम्ही बघितलंच. आणि आता जी श्रींची पालखी आहे ती मंदिराची ते पोचेल. आणि येस, आता पालखीचा सोहळा खूप छान असा पार पडला. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. आता रात्रीचे वाजले 2. आता आम्ही जेवतो आणि झोपतो. The next day. सो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे जत्रेचा दिवस दुसरा. तर आता मी पुन्हा चालले जत्रेमध्ये. आणि आज विशेष म्हणजे आज आहे नाटक आणि नाटकाचं नाव आहे ऑल द बेस्ट. तर आपण आता जाऊया आणि बघूया काय काय चाललंय तिकडे. चला ना, केवढा टाइमपास करतं. कधीपासून निघाले जत्रेन जवळ. दीदी, दीदी कुठे चालली? दीदी जत्रेत चालली दीदी. चला काही जत्रेत फिरायला एवढ्या हौसेने आलेत आम्ही, पण काय जत्राच नाही भरली. सगळी माणसंच चालायला लागलेत, गाड्या बिड्या चालतात. वहिनीने काय बघायला लावले दीदीसाठी? दीदीने पहिलाच घेतले. काही नाटकाच्या सेटच्या इकडे आम्ही आलेत. यांनी पहिलाच सीट पकडले. आमची पण जरा बघा मागे पुढे सीट पकडा जेवायला. हे बघा, इकडे आमचं मंदिर आहे आणि इथेच नाटकाचं सेट आहे. आता थोड्याच वेळात नाटक सुरू होईल. सत्यनारायण भगवान की. अरे विजय, बेल काय वाजवतोय? दरवाजा उघडाच आहे. आता मला कसं कळणार ते? पडलास? अरे तुला किती वेळा सांगितलं रे, जरा बघून चालत जा. लाईट लावा. अरे लाईट लावले रे. अरे लावले रे, लाईट लावले. विजय इकडे 3, 5, 7:30.
सो गाईज जस्ट नाटक संपलेलं आहे आणि सगळे चाललेत घरी. चलो. तर गाईज आता नुकतंच आम्ही नाटक संपवून म्हणजे नाटक बघून घरी आलेले आहेत. तर नाटक तर खूप छान होतं, पण नाटकाचं कुठल्याही प्रकारचं व्हिडिओ शूटिंग वगैरे करायला अलाउ नव्हतं. पण मी थोडेसे क्लिप घेतलेत की तुम्ही बघितलेच असतील. आणि नाटक खूप छान होतं. आणि येस, कालचा पालखी सोहळा आणि आजचं नाटक वगैरे खूप छान झालं. आणि येस, तुम्ही पण सगळं काही खूप एन्जॉय केलं असेल. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि येस, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.